नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्यात भाजपचे चक्रव्यूह भेदण्यासाठी अजित पवार सक्रिय. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला. 1.6 किलोमीटर मेट्रो विस्ताराला केंद्राची तात्काळ मंजुरी, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. आणि मुळा मुठा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती उपक्रम. आता पाहूयात सविस्तर वृत्त. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींपैकी बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत आणि राजगुरुनगर नगर परिषद वगळता कोणत्याही ठिकाणी महायुती न झाल्याने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चक्रव्यूहात अडकवलंय. चक्रव्यूह भेदण्यासाठी पवार यांचे सहयोद्धे सक्रिय झालेत. मतदानाच्या दिवसापर्यंत हे शिलेदार कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर मध्यरात्री 3 वाजता अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर खाडे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याबद्दल नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये. मात्र या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून पोलीस कसून तपास करतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पूजा मालुसरे यांच्याकडून. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला हिरवा झेंडा दाखवत 31.6 किलोमीटर विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. यात खराडी, हडपसर, स्वारगेट आणि नळस्टॉप, वारजे, माणिकबाग या 2 उन्नत मार्गिकांचा समावेश आहे. यात एकूण 28 स्थानके असतील आणि हा सुमारे 9,857 कोटी खर्चाचा प्रकल्प पुढील 5 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मोहोळ म्हणालेत की शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो लाईनचं कामही लवकरच सुरू होईल. पुण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रेम असल्याने विकास कामांना वेग मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. पाहूयात की गेले काही दिवस ज्या 2 मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते वारजे माणिकबाग या जवळपास 31.6 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. माननीय मोदीजींचे, माननीय देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे, खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्याने या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होतंय. जवळपास 32 किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे. त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होतंय. आता त्यात अधिकच्या या 31.6 किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल. एकूण 28 एलिव्हेटेड स्टेशन असलेल्या या मेट्रो मार्गाची दोन्ही मिळून जवळपास 9,857 कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प, ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, हे 5 वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील. पुणे मनपाच्या परम प्रकल्पाअंतर्गत जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी जनता हायस्कूल विश्रांतवाडी येथे विद्यार्थ्यांची संविधान रॅली आणि स्वच्छता रॅली उत्साहात पार पडली. इकोझोन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि शेल्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विश्रांतवाडी परिसरात फिरून मुळामुठी नदी स्वच्छ ठेवा, कचरा रस्त्यावर टाकू नका अशा घोषणा देत नदी स्वच्छतेचं आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलंय. मी राम साठे, पुणे महानगरपालिका, इकोझोन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि शेल्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जनता विद्यालय विश्रांतवाडी या भागामध्ये आज संविधान दिनाच्या निमित्ताने स्वच्छता रॅलीचं आयोजन केलेलं होतं. पुणे महानगरपालिका आणि इकोझोन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि शेल्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरामध्ये जो परम प्रोजेक्ट चालू आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान रॅली आणि स्वच्छता रॅलीचं आयोजन आज शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केलं होतं. आज या रॅलीसाठी खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तर मी तुमच्या माध्यमातून
पूर्ण पुणेकरांना एक जाहीर आवाहन करतो की आपल्या भागामधून जी मुळामुठा नदी वाहत जाते त्या मुळामुठा नदीमध्ये कोणीही आपल्या घरातील कचरा, निर्माल्य किंवा इतर बांधकामाचा राडारोडा तिथं न टाकता महानगरपालिकेच्या कचरा गाडीला आपण आपल्या घरातील कचरा द्यावा आणि आपल्या घरातलं जसं तुम्ही स्वच्छ ठेवता त्याचप्रमाणे आपल्या शहरातील जी जीवनदायिनी मुळामुठा नदी आहे ती स्वच्छ आणि सुंदर ठेवा हा संदेश आम्ही संविधान रॅलीच्या माध्यमातून आज विश्रांतवाडी भागामध्ये सर्व नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचून स्वच्छतेचं महत्त्व आणि त्याचप्रमाणे आज 26 नोव्हेंबर आहे, संविधान दिनाचं महत्त्व आम्ही संपूर्ण शहरामध्ये सांगत आहोत। तरी पुन्हा एकदा सर्व पुणेकरांना जाहीर आवाहन तुमच्या माध्यमातून आम्ही करतो की आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका जशा पद्धतीने काम करत असते त्याच पद्धतीने आपल्या भागामधील मुळामुठा नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण काम करावं। धन्यवाद। राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याबाबत सरकारने फक्त कर्ज वसुलीला स्थगिती देऊन जबाबदारी संपल्यासारखं करू नये अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की 1 वर्षाची स्थगिती तात्पुरती उपयोगी पडेल, पण शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान भरून निघणार नाहीये। सरकारने थेट आर्थिक मदत दिली पाहिजे असं ते म्हणाले। पाहूयात। आणि हो, याच्यामुळे काही जिल्ह्यात अचानक नुकसान झालेले आहे। नुकसान 2 प्रकारचं आहे। काही ठिकाणी सगळ्यात वाईट स्थिती म्हणजे जमीनच वाहून गेली आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक मोटर किंवा तत्सम वीज साधने ती वाहून गेली। आता यावेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली, ज्यांचा इलेक्ट्रिक मोटर वाहून गेल्या त्यांना काही ना काहीतरी आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्यासाठी करायची आवश्यकता। आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी तरतुदी दिलेली आहे। 1 वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण त्याची गरज लागणार नाही। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झाले ते पाहिल्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग
चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदार यादीतील त्रुटी आणि विरोधकांच्या अफवांवरून सडेतोड भाष्य केले. यामध्ये त्रुटी असणं ही गंभीर बाब आहे आणि त्यावर राजकारण न करता त्या तात्काळ दुरुस्त करण्याची गरज आहे. तसंच विरोधकांकडे ठोस टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे ते आम्ही हरणार अशा निराशाजनक आणि नकारात्मक अफवा पसरवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. मला असं वाटतं की दुबार मतदार असतील, चुकीच्या मतदार यादीतल्या अनेक गोष्टी असतील, याच्यावरती ज्यांनी कुणी भूमिका मांडली आहे तिचं स्वागत केलं पाहिजे. फक्त त्याचं राजकारण करता कामा नये. आज तुम्ही बघा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज या देशात काही कमी निवडणुका झाल्या का? प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ही स्थिती असायची. निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या ह्या अपडेट नव्हत्या. आज आमचाही पक्ष या भूमिकेसाठी आग्रही आहे की मतदार याद्या ह्या योग्य असल्या पाहिजेत, त्या अपडेट असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये चुका नको, दुबार नावं नको, मयत नावं काढली पाहिजेत, अशा खूप काही गोष्टी आहेत. त्यामुळे उलट जो कोणी अशी काही काम करत असेल तर स्वागत आहे. फक्त त्याच्यामधलं राजकारण करू नका. राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडलं तेच घडतं. बिहार जनतांनी जर दाखवलं राजकारण याचं करू नका. त्यामुळं मतदार यादीची गोंधळ, वोट चोरी हे जे काय करत बसले त्याचं उत्तर जनतेने दिलं. कारण वर्षानुवर्ष हे चालत आलं होतं. आम्ही कधी राजकारण केलं, आम्ही प्रयत्न हे करत आलो त्या याद्या दुरुस्त व्हाव्यात, त्या याद्या चांगल्या व्हाव्यात, अपडेट व्हाव्यात, तेच प्रयत्न आजही आम्ही करतो. त्यामुळे त्याच्याबद्दल तर कुणी करत असेल तर काम केलं पाहिजे. अनेक काय झालंय, आता कुठला मुद्दा नाही राहिला. आता बघा, आज तर मेट्रोचं नवीन एक पुणेकरांना भेट मिळाली. पुण्यातला एकूण विकास पाहता पुण्यातला राज्य सरकार, महाराष्ट्राचं आपलं देवेंद्रचं सरकार, म्हणजे डबल इंजिन सरकार हे राज्यभरात देशभरामध्ये काम करतं. तसं महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप प्रोजेक्ट येतात, खूप काम होतंय. मला असं वाटतं की आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना, की माझं वाट सोडला, माझ्या याद्या इकडे गेल्या तिकडे गेल्या, जे दुरुस्त करताय ते केलं पाहिजे. चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही पण कधी करणार नाही. पण आरोप आहे तशी मला वाटतं की निवडणुकीच्या आधीच मला असं वाटतं की ही मानसिकता आहे. निवडणुकीच्या आधीची मानसिकता झाली की आम्ही तर हरणार. मग आता असं त्याची खूप असतात. हरितगृह वायू उत्सर्जनाच्या दृष्टीने विमान प्रवास पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. विमान प्रवास अतिशय किफायतशीर झालाय, मात्र हरितगृह वायू उत्सर्जनाच्या दृष्टीने विमान प्रवास पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. मुंबई पुणे दरम्यान विमानांची संख्या खूप जास्त असल्याचं अभ्यासातून दिसून आलं. मुंबई पुणे प्रवासासाठी चांगल्या प्रकारे जोडलेले असताना या अंतरासाठी विमान प्रवास करणं गुन्हा असल्यासारखं आहे, असं मत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी मांडलंय. शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रित झालेल्या विकास आणि पुनर्विकासामुळे पायाभूत सुविधांवर ताण येत असून शहराच्या वाढत्या गरजा भागवण्यात महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्याची कबुली पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी दिली आहे. तर दळणवळणाच्या नियोजनाशिवाय पुण्यात राहणे शक्य नसून नागरिकांनीही प्रवासासाठी आपल्या सवयी बदलून चालणे, बस, सायकल आणि मेट्रो सारखे पर्याय निवडण्याची गरज महामेट्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात झाली असून उन्नत मार्ग, भुयारी मार्ग, रस्त्यावर सिग्नल, खड्ड्यांची दुरुस्ती आदी उपाययोजनांचा नियोजनाचा आढावा बुधवारी घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकातील अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्हांचं वाटप करण्यात आलं. त्यानुसार अपक्षांना शिट्टी, नारळ, नगारा, बस, सूर्यफूल, सिलेंडर, ऑटो रिक्षा, संगणक, रोड रोलर, अंगठी यांसारखी चिन्ह मिळाली आहेत. ही चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान पक्षांपुढे असणार आहे. दरम्यान प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची अधिकृत चिन्ह मिळाली आहेत. निवडणुकीसाठी चिन्हांचं वाटप झाल्याने खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील फुरसुंगी, उरुळी, देवाची तसेच बारामती, सासवड, इंदापूर, शिरूर, चाकण, राजगुरुनगर, आळंदी, जुन्नर, भोर, लोणावळा, तळेगाव, दाभाडे, जेजुरी या नगर परिषदा तसेच 3 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा समावेश आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.